मटणाला मी स्वच्छ 3 ते 4 पाण्याने लिंबू पिळून स्वच्छ धुवून घेतले. हळद टाकून घेतली. मी आता धना पावडर टाकून घेते. मीठ टाकून घेते. दोन चमचे मीठ टाकून घेते. व्यवस्थित मिक्स करून घेते. मला तर हात लावाशीच नाही वाटत. का बरं? मला वेगळंच फील होतं. माझी दीदी चिकन आवडतं पण मला मटण आवडतं. तुला नळी जास्त आवडते ना? मला पण नळी आवडते. सेम सेम. मी इथे अळणी पाण्यासाठी शिजायला टाकण्यासाठी कांदा कापलाय आणि हा वाटण्यासाठी कांदा कापलाय. हा मोठा आहे, हा छोटा आहे. हा उभा कापलाय आणि हा बारीक कापलाय. आता मी कुकर तापते चांगला. 3 ते 4 चमचे तेल टाकून घेते. कारण क्वांटिटी जास्त आहे मटणाची, त्याच्यामुळे मी 3 ते 4 चमचे तेल टाकून घेते. आणि कांदा, हा बारीक कांदा त्याच्यात टाकून घेते. पहिला बारीक टाकायचा. आणि ब्राऊन करण्यासाठी ठेवून देत आहे मी. थोडं कापते आणि थोडा अजून टाकते मी कांदा याच्यात. कांदा भाजून घेते मी. चमचा तेल टाकून घेते. खोबरं पण टाकून घेते याच्यात मी आता. खोबरं, अद्रक सगळं टाकून घेते मी आता. आपला कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण ह्याच्यात मटणचे पीसेस टाकून घेऊया. याचं व्यवस्थित आपण घालून घेऊया. आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण सुद्धा व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता मी हे काढून घेते. पाहू शकता आपल्या मटणाला किती छान पाणी सुटलेलं आहे. मी बारीक गॅसवर 10 ते 15 मिनटं व्यवस्थित झाकण हे ठेवून फ्राय केले चांगले. आता मी ह्याच्यात गरम पाणी टाकून घेते. कुकर लावला आहे मी मटणाचा. आता ह्याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेते. खूप मोठं मिक्सरचं भांडं आहे. याच्यात किती पण वाटण्याची क्वांटिटी बसती. आटून खूप छान झालेला आहे. आता मम्मीच्या भाकऱ्या पण झालेल्या आहेत. बघ भाकऱ्या किती छान झाल्यात आपल्या, मोठ्या मोठ्या एकदम. ही पण भाकर बघ किती छान आहे. मी ही ओली खाणार नाही. तू खाशील तिखट भाज्याच? हा. बघ किती छान भाकर झाली आपली, दिसती का? याच्यात घे ना. मस्त भाकर झालेली आहे. आपले वाटण आहे, पाहू शकता किती छान झालेलं आहे. आपण आता याच्यात 3 चमचे तेल टाकून घेऊया. तीन ते 3.5 चमचे. वाटण्यासाठी
कांदा लसूण मसाला टाकून घेऊया. तेल खूप तापलेलं आहे. हा गोडा मसाला टाकून घेतला. थोडं लाल तिखट टाकलं. त्यानंतर मीठ टाकून घेतलं 1 चमचा. वाटण टाकून घेऊया. बघू शकता आपलं वाटण किती छान झालेलं आहे. आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दोन मिनिटं हे तसेच ठेवून देऊया आपण. कुकर गार झालंय का पाहूया. किती छान आपलं मटण शिजलेलं आहे. आता आपण यातनं परीसाठी नळी काढून घेऊया. नळी आणि आडणी पाणी. नळी आपल्या वाटण खूप छान झालेलं आहे. आता आपण याच्यात हा रस्सा आणि पीस टाकून घेऊया. आपण आता याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया. आणि याला फुल गॅसवर उकळण्यासाठी ठेवून देऊया. मटण थाळी आपली तयार आहे. परीची थाळी आहे. परी आता टेस्ट करून सांग कशी. परी टेस्ट करून सांग ना आज मटण थाळी कशी. खूप छान झाला आहे. तुला जास्त काय आवडलं परी. मला थोडं थोडं असं वाटतं थोडं चिकन असेल. तुला कोणता रस्सा आवडला परी. आणि पाणीचा. आणि फानीचा. मी नरी टेस्ट करते. कशी छान आहे. छान आहे ना. चला मग आता मी खाते. येस जेवायला.